हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आजचा गाईज डे 2 आहे. काल फुल मजा केली. रात्री त्याचा ब्लॉग नाही घेतला मी, कारण की जाम थकलेलो आणि जरा नेक्स्ट लेवलच्या बाता चालू होत्या. आणि आता मॉर्निंग मीटिंग झाले, जराशी आंघोळ बिंघोळ केली, मस्त की नाश्ता केला. नाश्ता एकदम कडक होता. आता दाखवतो तुम्हाला पोरा काय करतात. बघू शकता, एक जण इथं गेलेला आहे, काम चालू आहे दादा. आणि ऋषाबाईने आमची एक नंबर सोय केली. काय रावले बाई? दूध, परत काय होता, दूध, चहा आणि कांदा पोहे, एकदम चिवडा, एकदम गावठी स्टाईल मध्ये. गाईस हेअरस्टाईल कशी वाटतं? डुकर दिसतं, डुकर. चला बाहेर भेटू. अशी का आमची रातची वस्ती होती. हे लवर बॉय. तर गाडी बिडी जातो आम्ही इथं आणि निघतो थेट कोल्हापूरला जायला. पोरं आपली हँडसम होतात, हँडसम होतात, कारण की आपल्या भाऊचा गाव आहे इथे आणि गावावाल्या वहिनी पण. शॅम्पू पण नाही आणला यार, केस बरोबर शॅम्पू होता त्यांच्याकडे बाथरूम मध्ये, तो बॉडी वॉश होता. लावला नाही पण मी वाचलं ते. हिमालयाचा ना, हिमालय चांगला आहे. कसं दिसतं? बॉडी वॉश होता. अच्छा, दिसतो सो चांगला दिसतो होता. आता आम्ही निघलो ऋषा यांच्या घरून. मोरे शेठ काय? मावशीची गांड. हे किरण शेठ काय? काय नाही तुझ्याशी गांड. काहीतरी बोलायचं, काय नाही गायला दाट नाही ते, पण आहे बऱ्यापैकी. गाईज अर्धा रस्ता क्रॉस केला. आता मोरे शेठ ड्रायव्हिंग करतात आणि आमचा पहिला ड्रायव्हर ती मुत्तय एसीन त्याला पकी मुताला. इथं नैसर्गिक वातावरण मध्ये खुलेआम सांगली किंग घालाली वाटत. मला काय टेन्शन नाही रे, व्हिडिओ काढलंच तर. आम्हाला कुठे टेन्शन, तुमचा बी टाइम येईल. आम्ही मुत्याला जाणार नाही ना, वरनं बाथरूम मधनं कॅमेरा सोडणार. त्याला आण काम नको का शिवून ठेवशील का तू आज पे? मी नाही, हे बघ करते का माझ्या घरी बघा तर करा आता. हॅलो 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 चड्डू केली पार्टी. काहीच आमची एर्टिगा आहे पण तिघा मागे बसतात. पुरं एक चड्डू असा बे आणि दोघा पुरे काहीच केली का होते. केली का तू घाल नाही पाहिजे पर बद्री हे गोदरी. आता बघू शकता आम्ही आता ज्योतिबाला पोहोचू. दर्शन घेऊ आम्ही आता. या बघ काय चालू आहे. आईस्क्रीम टाकतं का अरे आमच्या गाईस. आम्ही आता पोचलेलो आहे. हे रावले आपण कुठं पोचलो? ज्योतिबा. यस गाईस, आता आम्ही ज्योतिबाला आलेलो आहोत. तर आमची गाडी पार्किंग करतात तिथं. आम्ही जरासा पुरा आलेले आहेत. आता बघू तुम्हाला ब्लॉग मध्ये पण ज्योतिबाचं दर्शन दाखवतो. किरण, कसा वाटला तुला आमच्या सोबत ट्रिपला येऊन? पक्का गान एक्सपिरियन्स. पुढची येणार नाही, पुरुषी येणार नाही, तो मागशी आहे. गाईस समोर बघू शकता गेट. काय बोलतो?
गाईज दाखवतो तुम्हाला काय होतं पुढं. 30,000चा चष्मा. गाईज मोरे शेठ किरण भाई काय कसा आता एक्सपिरियन्स डबल सांगा मला. डबल आता आपण कुठं बोलतो. आता आपण पोहोचलोय ज्योतिबाला. आता आम्ही पण दर्शन करतो आणि तुम्ही पण दर्शन करा. किरण भाई बोलला तुम्ही पण दर्शन करून घ्या. आत गेल्यावर दाखवतो तुम्हाला. काहीच बघू शकता तुम्ही सहल आलेली आहे. हे किरण तुझ्या पोऱ्याला पण असं सहलीला पाठव नाही का. पाठव र. काहीच किंग मेकर यो काकून सोबत पाडू आहे. यो पण गाईज ग्रुप कॉल. राहुल्या घेऊ ना. हे राहुल सगळे दर्शन करून देतात. मी गाईज सगळ्यांना ब्लॉग मध्ये दर्शन करून देतो. ओके काय किरण. गाईज आमचा किरण शेठ कॉलेजच्या आयव्हीला आलेला आहे. आमची आयव्ही ज्योतिबावरती परत पारणाला गड. कुठला गड तर आम्ही गाईज कुठल्या गडावर जाणार आहे आता. पन्हाळा गड. नंतर तिथून बघू आमची इच्छा झाली तर आम्ही कोकण पण फिरू नाही तर मग इथंच कुठेतरी आम्ही विला बुक करू. आम्हाला काही काम धंदे नाही. काम धंदा ना आम्ही उपट खूप आहोत. वाऱ्यावर सोडलं आम्हाला. वाऱ्यावर सोडलं काहीच वाऱ्यावर सोडले. व्हिडिओ काहीच बघू शकता. मंदिर किती सुंदर प्राचीन काळातील. तुम्ही बघू शकता आपल्या खंडोबाला भंडारा उधळला जातो पण इथं ज्योतिबाला आपला गुलाल उधळला जातो. काही स्ट्रक्चर सेम आहे. आम्ही 2 दिवस आहे. उद्या रविवार आहे तर तुम्हाला सुट्टी आहे नाही काय माहित नाही. उद्या तुम्हाला सकाळी फोन करणार लगेच इकडे कोल्हापुरात. शकता मोरे शेठ राहुल वृंदावने. कोल्हापूरचा असून काय फायदा नाही. आम्हाला थोडीशी लाईन मध्ये राहायला लागतं. आमचा दुसरा ब्लॉगर पण उभा ब्लॉगिंग करतो तो फक्त रील्सवाला. रील्स साठी खास व्हिडिओ. स्टे ट्यून. बोल ना. लाईक शेअर सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव सांग आपल्या. ओमकार ठाकूर 4797. ओके सबस्क्राईब करा. गाईज ब्लॉग येईल की नाही माहित नाही. ब्लॉग 100% नाही. आवडला तरी लाईक करा ना आवडला तरी लाईकच करा. शुद्ध आहे शुद्ध. तिथं आपण अपशब्द वापरणार नाही. कोल्हापूरच्या बाहेर काय बंद का. हा पण गाईज लाईन आहे. या कोल्हापूरचा असून काय फायदा नाही. यांना कुत्रा नाही श्री. यांना कोल्हापूरचा असून काय फायदा नाही ना कुत्रा नाही श्री. इथं गाईज बघू शकता लाईनीला राहायला. मोबाईल पण ठेवायचा. बघू शकता आतमध्ये व्हिडिओ करायला भेटल नाही भेटल तरी पण मी तुमच्यासाठी रिक्स घेईन थोडीशी. बघू शकता दर्शन घ्या. केदारलिंगाचे दर्शन घ्या. नमस्कार करा.
आमचं दर्शन झालेलं आहे. कसं दर्शन झाला? एकदम मस्त दर्शन झालं. तर गाईज आम्ही फ्लिक ऑफ द रिक्स 2 ट्रिक्स घेतल्या, तिसरी रिक्स घेताना आली. 2 क्लिप आल्या ते तुम्हाला दाखवू ब्लॉगमध्ये. रिस्क घेऊन गाईज बघू शकता मंदिर तुम्ही. दोघा जण कुठं हरवलेत का माहिती, येतील लगेच आता. आम्ही शूट केला आता, बघू आता जायला निघलो. हे आसबे शेठ, हे आसबे माग बघ जरा, कोल्हापूरकर. आता आपण नेक्स्ट डेस्टिनेशन वर जाऊ. किरण शेठ, नेक्स्ट डेस्टिनेशन कुठे आहे आपली? आता ती आपण गाडीत ठरवू. गाडीत गेल्यावर ठरवू आम्ही. मेन गेट नसतो रे, ह्यो असतो मेन गेट. गाईज याला मेन गेट माहिती नाही. बघू शकता आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो पुढे काय होतं. किरण शेठ काय काय नाही. गाईज बघू शकता. कॉम्पिटिशन इथून ज्योतिबा निघतो आता. मला पाहिजे कुठं गाईज आमचा किरण शेठ बसलेला आहे. एक नंबर गाईज. गाईज बघू शकता आमचा लहान पोऱ्या झालेला आहे. आज पे 20 रुपये दे, अजून 20 रुपये ते त्यांची नो बसू. 20 रुपये गाईज. किरण ही माझर किरण चौ अनसबस्क्राईब किरण तुम्हाला खराब झालेला आहे गाईज, नको खराब झालेलं आहे. आवाज येते याचा आवाज. म्याव म्याव वराटे गाईज. आता विषय असा झालाय, यो बोलतो माझ्या घरी जायचा, यो बोलतो माझ्या घरी जायचा, आणि मोरेला त्याच्या मित्राला भेटायचे. गाईज आपला काय विषय सांग. आपला विषय आम्हाला पन्हाळगडावर जायचं, तर आम्ही गाडीत बसतो. जायचं म्हणजे जायचं, नाही तर आम्ही गाडीत बसत नाही. मला गेटवरून परत आणला तरी चालेल, पण मला पन्हाळगडावर जायचं. मी रावल्या भाईच्या सोबत आहे. तुझा काय विषय? मी हरिओम ठसटस. 13 किलोमीटर मी आधी- मिनिटं लागतील जास्त. मी आधी ठाकरे बनवून पन्हाळ्याला घेऊन जाणार. कधी? उद्या सकाळी काय? मग तोपर्यंत इथेच बस. उद्या सकाळी. उद्या आज एक मिनिट पुढे घे ना. गाईज सांगलीचा चोर, सांगलीचा चोर. आमचा आजबे सरकार रडायला लागलेला आहे. जे काय ते लवकर करा, गाडीत तरी बसा, निघूया ना. पन्हाळ कुठल्या रूटला इकडे आहे का इकडे? मला नाही माहिती, मॅप लावायला लागेल. अरे कोल्हापूरचा तू आहे ना? जर मी map कोल्हापूरचा म्हणजे काय, कोल्हापूरचा प्रत्येक माणसाच्या घरी पोहोचतो. मग गड गड मेन पाहिजे, गड समजला ना? पन्हाळा कोणाला डायरेक्शन. चला पायी शिर्डीला येतो साईनाथ. ओके चालेल, निघतो आम्ही पन्हाळगड. येतो हा. पायी चाललो. पन्हाळा उद्या येतो घ्यायला. चालेल चल. गाईज आम्ही चाललो. इथं बस स्टॉप आहे बघ पुढे. ओके गाईज आम्ही चाललो. माझं पण याच्यात करेल. कधी दिलं? जाऊ दे, आम्ही बघू. आम्ही आमच्याकडे आहेत. चला पन्हाळगड. चला पन्हाळगड.
बस स्टॉप. गाईज आसबेची फुल पाटलेली आहे कारण की त्यांनी आमची सोय केलेली आहे आणि घरून त्याला शिव्या पडतायत आणि घरची त्याला फोन येतात अजून येत नाही. बघू आता काय सीन होतं तुम्हाला 100% सगळं दाखवतो. आणि गाईज थंडी तर आहे इथून युटर्न आहे आपल्याला पुढे जाऊ ना. इथं बस स्टॉप आहे गाईज. काय बघू शकता आमच्या रावल्या बाईचा फ्युचर. आजवे आहे फुल टेन्शन मध्ये. पावलो इसको बारे तू आप्पा ऑन फायर. आता थांबलो CNG भरायला आम्ही. CNG भरतो आणि निघतो. हा आता थांबलो आम्ही जेवायला. आज बे काय जीवया जरा झालंय सगळा बसला. उद्या घरी चला बाबा. आज बे उद्या आपण घरी. काय नको ते झालाय ट्रिप. पहिली ट्रिप मित्रांनी सोबत कशी तरी काढली. एक प्रॉब्लेम झाले घरी सांगू नाही शकत पर्सनला घेऊन. स्टे ट्यून. आता आपलं जेवण झालेलं आहे. मोरी शेट काय यांनी तर सगळा तांबडीच केला आमचा. तुझ्यावर तू एक दिवस वाढवलंस पुढं. आजबे शेट दादा जेवण एक नंबर चांगला होता. काय डिस्काउंट आमच्या पब्लिकला रे आपल्या तुला केला. तू तुझी पब्लिक इथं पोहोचेस तोपर्यंत 100% पोहोचल. ओके तर गाईज फुल तांबडी. आता आम्ही आजबेच्या गावाला आलेलो आहेत. आम्हाला संत श्री बालूमामा यांची पालखी आणि त्यांचं आयोजन चालू आहे इथं. आमचं नशीब एवढं चांगलं आहे की ते असं सहजासहजी भेटत नाही. काहीच बघायला चाललो आम्ही. असं होऊ नये म्हणून फुगडी घातली पाहिजे. काटवटकाना घातला पाहिजे. जिम्मा घातला पाहिजे. संत श्री बालूमामा हे कोणी करायचं आम्ही करायचं. काटवटकाना कोणी करायचं ही घालते. ही तुझा कन्ना दिसतोय काय बघ. आधी पुढे धावत चला मागे. आणि त्यानंतर कसं वाटतं यांच्याकडे बघितलं कार्यक्रम चालू इथं. दर्शन या ठिकाणी ट्रेडर्स आहे मोठा आहे आणि त्यामध्ये गेली 10 वर्ष मॅनेजर या पदावरती झालेत असणारे विक्रम त्यांना प्रेमानं भैया म्हणतो. आणि खरंच आमच्या सगळ्या भजनी मंडळाचे सगळ्याचे ताळीच म्हणून सगळ्यांना ओळखलं जातंय. एक नंबर कार्यक्रम होता. एकदम भारी वाटला आम्हाला. सकाळी आम्ही परत येऊ. आजचा ब्लॉग आम्ही थोड्या वेळानंतर घरी गेल्यावर एंड करू कारण की घरी गेल्यावर 2-3 सीन घेऊ. तर गाईस आजबेचा काका तुमचं नाव काय? प्रथमेश. हा प्रथमेश पूर्ण नाव सांगा हो. प्रथमेश कृष्ण आसबे. आसबे ग्रुप अँड कंपनी. तुमचा काय लफडा बिफडा काय आहे का नाही? हा ब्लॉग मध्ये सगळं सांगायला लागतं. हा मग सांगू शकता ना तुम्ही. सांग ना आहे का काय? वन साइड हिरो आहे. आम्ही येतो ना चालत. काकाला गाला या करतो. खाली जायचं असा पण आहे का? तर गाईज मी आता बसतो गाडीन. दुसरं कुठे आया टिचकूर. नाही हाय अजून पुढे. तर गाईज चला आम्ही घरी जातो. पोचतो.
तर गाईस आता आपण झोपतो गाईस उजेर पण माझ्या. तर गाईस आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. उद्याचा ब्लॉग पार्ट 3 मध्ये कंटिन्यू करू.